गायब झाली ना, म्हणजे इथं कुठेतरी असली पाहिजे ती. आपल्याला तिला शोधायचंय. चिंचुके आर्या, तिला शोधायचंय आपल्याला इकडं. साहेब असतील त्या, आपण शोधूया की सापडतील साहेब आपल्याला ते. अर्जुन, तू आधी स्वतःला सांग. तू पाणी. नाही, मला पाणी बिनी काय नको. जोपर्यंत आपली सापडत नाही ना मला, तोपर्यंत काहीच नको. मला घरच्यांना उत्तर द्यायचंय. दादा, तिला शोधलं पाहिजे आपल्याला, लगेच शोधलं पाहिजे जाऊन. साहेब तुम्ही घरी जावा, आम्ही शोधतो दोघं. ठीक आहे, तू काय बोलतोय कळतंय का तुला? घरी जाऊ मी, आराम करू. अमोलला काय उत्तर देऊ? घरच्यांना काय उत्तर देऊ? दादा काय बोलतोय हा माणूस? अर्जुन हो, थांब, शोधू आपण. हा, मी काय म्हणतो दादा, ऐक. हे बघ, ते इन्स्पेक्टर साहेब काय म्हणले की आम्ही शोधलंय ना, त्यांना सांगा मी परत शोधतो. तू त्यांच्या बरोबर जा. हा दरीचा सगळा एरिया आहे ना, तू शोधून काढ. आणि चिंचुके आर्या, तुम्ही एक्स्ट्रा तुकडी बोलवा. हा डोंगराचा सगळा परिसर तुम्ही शोधून काढायचा. मी बाजूच्या गावात जातो, तिथल्या कुठल्या दवाखान्यात तापी आहे का ते बघतो आणि तुम्हाला सांगतो. हो, तू शांत हो. हो साहेब. हो, करेक्ट. अपर्णा मॅडम जर हॉस्पिटलमध्ये असतील तर त्यांना नक्कीच चांगल्या डॉक्टरची गरज आहे. बरोबर आहे. पटपट दादा, निघा. चला पटपट, तुम्ही इकडे निघा. चला चिंचुके. साईडला बघ. मला माहितीये तू बघतोयस हे सगळं, पण अरे संबंध आयुष्यात माझ्या लेकरांच्या सुखापुढं धन दौलत संपत्ती याचा कशाचा मोह धरला नाही मी. तरी पण आमच्याच वाटेला हे का असं वागतोयस माझ्या कुटुंबाबरोबर? अरे तुझ्या पायरीवरनं रिकाम्या हाती परत पाठवतोयस का? आमच्यावर रागावलायस म्हणून ना. ऐक, तुझा राग घालवण्यासाठी वाटेल ते करीन मी, पण देवा माझ्या आप्पीला काय बी नाही झालं पाहिजे रे. तिला सुरक्षित ठेव, तिला सुखरूप ठेव. बापू, मला माहिती आहे की तुम्हाला माँ-बापाची काळजी आहे. टेन्शन घेऊ नका. आपण घरी जाण्याच्या आधी माँ-बापा त्यांचं काम पूर्ण करून घरी असतील. चिंचुके, तुम्हाला खरंच असं वाटतंय की अपर्णा मॅडम वाचले असतील? मॅडम, मला फक्त साहेबांची ऑर्डर कळते हो. पण तुम्हाला काय वाटतंय? जे तुम्हाला समजते ते मला समजत नाही का? हो, पण आता आपल्याला अर्जुनशी बोलावं लागेल. त्याला समजवावं लागेल की अपर्णा मॅडम. हो मॅडम. हो, साहेबांचा अपर्णा मॅडमवर किती जीव आहे हे चांगलंच मला माहिती. आणि साहेब असं कोणाच सांगून ऐकणार पण नाहीत. हो, पण म्हणून असं वेड्यासारखं करून कसं चालेल चिंचुके? खरं तर त्याला आता अमोलशी पण जाऊन बोलावं लागेल. मॅडम, साहेबांना कळायचे त्यावेळेस कळू द्या. अहो, आपण त्यांना वेळ दिला पाहिजे, समजून पण घेतलं पाहिजे. नाहीतर साहेब आहेत ना परत पहिल्यासारखं. नाही चिंचुके, मी आता अर्जुनला परत त्या अवस्थेत नाही बघू शकणार. बिलकुल नाही. मॅडम, मग आपल्या हातात आहे ती तरी काम करूया ना आपण. शोधूया ना आपण अपर्णा मॅडमला. बरोबर आहे तुमचं. चला. बापू, अहो असं अवसान गाठून कसं चालेल बापू? विनायकराव, काय करू मी? सांगा की काय करू? माझ्या आप्या. बापू 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 तुम्ही शांत व्हा बरं. हे बघा, आपल्या दीदीला काय नाही होणार. दाजी तिला सुखरूप परत आणतील. तुम्ही शांत व्हा. बापू, अहो एवढा वेळ लागतोय म्हणल्यावर अर्जा काय ना काहीतरी शोधाशोध करत असेल ना. हा, बापू विनायकराव, हे बघितल्यानंतर तर अजूनच धीर सुटायला लागलाय माझा. सावंत, त्या साईडची सगळी हॉस्पिटल तुम्ही चेक करा. हो, आणि मला लवकरात लवकर इन्फॉर्म करा. बर, लवकर.
हो ठीक आहे. ऐक ना, इथं नाही आपे, पण इथं दुसरं पलीकडचे एक गाव आहे ना, तिथं सिव्हिल हॉस्पिटल असं मला कळलं. तर तिथं आपण चेक करू एकदा. पटकन निघू लवकर. अर्जुन ऐक ना, हे बघ, आपण जवळपासची सगळी गावं शोधलेली आहेत. अपर्णा मॅडम नक्की सापडतील, पण तुझ्या तब्येतीची काळजी घेणं तितकेच गरजेचे आहे. नाही नाही, मी आपल्याला आजच शोधणार आहे. आजच माझ्या अंगात जीव आहे ना, तोपर्यंत आपल्याला शोधणार आहे मी. आप्यात जिथं कुठे आहे ना, तिला माझी गरज आहे. मी तिला शोधूनच राहणार आहे. आपण शोधू. अर्जुन अरे ऐक ना, हे बघ, अपर्णा मॅडम बाबतीतल्या सगळ्या शक्यता आपण तपासून पाहिलेल्या आहेत, पण एवढं शोधून त्या सापडल्या का? नाही ना. म्हणजे मला असं वाटतंय की कदाचित काय अर्जुन कदाचित त्या गेलेल्या असतील. अरे अक्कल आहे का ग तुला? काय बोलतेस तू हे? मी ऐकून घेतो म्हणून काही बोलशील का? आपी जीव आहे माझा. घरी ती पोरग वाट बघत असेल, अमोल दारात उपाशी तापाशी उभा असेल. आपू माईल आपी कुठं नाही गेली. ते आहे इथंच कुठेतरी. मला फक्त शोधायचंय ग तिला आता, आणि मी तिला शोधूनच राहणार आहे. बरं ठीक आहे, तू शांत हो. तुला जसं हवं ना तसं आपण करू, पण तू आधी काहीतरी खाऊन पिऊन घे ना. आपण सगळीकडे शोधू त्यांना. तू शांत हो, तुला जसं हवं तसं करू. साहेब, आम्ही तिकडची सगळी हॉस्पिटल आणि वॉर्ड पालती घातली, पण तिथं अपर्णा मॅडम नाहीच सापडलं. चला पुढच्या गावात एक दवाखाना आहे, तिथं आपण बघू. हा चल.